जर का आपल्याला BMS ॲडमिशन करायची असेल, तर मार्क्सपेक्षाही जर का काही इम्पॉर्टंट असेल, तर ते आहे आपला AIR म्हणजेच ऑल इंडिया रँक. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे विश्लेषण करणार आहे, की नेमकं BMSसाठी आपल्याला रँक किती लागतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश, मेडमार्क यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. फक्त 1499 मध्ये आम्ही तुमची पूर्ण काउन्सिलिंग करून देऊ. चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग व अलॉटमेंट सर्व प्रोसेस ती आमची टीमच करणार आहे. तुम्हाला फक्त जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीम करेल, तेही फक्त 1499 रुपयामध्ये. सर्वात आधी जर का आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला, तर ओपन कॅटेगरीला जो रँक लागतो तो आहे 4,88,000च्या जवळपास. आपण जर का आता OBC कॅटेगरीचं बघितलं, तर 4,93,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे. VJ कॅटेगरीसाठी 4,95,000, NT-B साठी 5,12,000, NT-C साठी 4,97,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे. NT-D साठी 4,98,000, SC कॅटेगरीसाठी 5,14,000. तेच जर का आपण आता ST कॅटेगरीचं बघितलं, तर याचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो. 6,78,000च्या जवळपास जरी आपला रँक असला, तर आपल्याला BMS सीट ही मिळून जाईल. तेच जर का आता आपण SC-BC कॅटेगरीचं बघितलं, तर 5,23,000च्या जवळपास जरी आपला रँक असला, तर आपल्याला BMSची सीट ही मिळून तुम्ही बघूच शकता, की 5,00,000 रँकवर सुद्धा मुलांना BMSची सीट ही मिळाली आहे. तर ते का? कारण की त्यांनी काउन्सिलिंग ही खूप चांगल्या प्रकारे व अचूकपणे केलेली आहे. कारण BMS ॲडमिशनसाठी फक्त मार्क्सच नाही, तर काउन्सिलिंग ही खूप जास्त परफेक्ट असली पाहिजे. थोडीशी जरी का चुकी झाली, तर आपल्याला सीट गमावून बसावं लागते. तुम्ही आमचाही पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर इंटरेस्टेड असा मेसेज करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर आपण जर का आता गव्हर्नमेंट BMSचा विचार केला, की नेमकं गव्हर्नमेंट BMSसाठी आपल्याला रँक किती पाहिजे, तर तो अशा प्रकारे आहे. तर आपण सर्वात आधी जर का ओपन कॅटेगरीचं बघितलं, तर 1,72,000 जवळपास आपल्याला रँक पाहिजे. OBC कॅटेगरीसाठी 1,66,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे. SC कॅटेगरीसाठी 2,61,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे. ST कॅटेगरीसाठी 4,84,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे. VJ कॅटेगरीसाठी 1,76,000च्या जवळपास. NT-B कॅटेगरीसाठी 2,52,000च्या जवळपास. NT-C कॅटेगरीसाठी 1,81,000 एवढा आपल्याला रँक पाहिजे व सोबतच NT-D कॅटेगरीसाठी 1,65,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क आपल्याला कितीही लागू शकतात. दरवर्षी जे मार्क्स असतात ते चेंज होत राहतात. कधी कधी पेपर सोपा आला तर कट ऑफ वाढतो, पेपर जर का हार्ड आला तर कट ऑफ कमी होतो. पण जो रँक असते, आपल्याला त्याच रँकवर कॉलेज मिळत असते. म्हणून मार्क्सवर जाऊच नका. सध्या तर आपल्याला रँकच गृहीत धरणं आहे. सध्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर का काही असेल, तर तो रँक आहे. आपल्या रिझल्टमध्ये जो आपला AIR येतो, म्हणजेच ऑल इंडिया रँक येतो, त्यावरूनच आपल्याला जी सीट आहे ती मिळणार आहे. यानंतर आपल्या जेव्हा महाराष्ट्राची काउन्सिलिंग चालू होईल, जी आपली CET सेलची काउन्सिलिंग चालू होईल, त्यामध्ये आपलं जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला एक SML येतो, ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट असं म्हणतो. म्हणजे नेमका जो AIR आहे, AIR म्हणजे आपला भारतातून कितवा नंबर आहे ते AIR सांगते. पण आपला महाराष्ट्रातून नंबर कितवा आहे ते आपल्याला SML सांगते. म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट सांगते, की आपला महाराष्ट्रातून नंबर कितवा आहे. आपल्याला जी खरी सीट मिळते ती या SML वरून मिळते, ना की AIR वरून मिळते. कारण की आपला जो महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग होते, ती क्लोज स्टेटची काउन्सिलिंग होते. त्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे स्टुडंट घेतले जातात. त्यामुळे आपल्याला जो SML आहे त्यावरही लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण याचा अर्थ असा नाही की AIR वर काहीच नसते. AIR वरूनच आपला SMLच निघतो असं आहे. AIR वरूनच आपला SML निघतो. म्हणून AIR ही खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला जर का सीट पाहिजे असेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.